आता निवडणुकांच्या तारखा या कधीही जाहीर होतील आणि 18 वर्ष पूर्ण झालेल्या तरुण मतदारांची मतदान नोंदणीसाठी धावपळ सुरू झाली असेल। पण मित्रांनो, आता तुम्हाला वर्षातून 4 वेळा मतदान नोंदणीची प्रक्रिया करता येऊ शकते। आता ते कसं, हेच आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय एबीपी माझाचं डिजिटल प्लॅटफॉर्म। मतदार नोंदणी आता तुम्हाला वर्षातून 4 वेळा करता येणार आहे। होय, अगदी बरोबर ऐकलंय तुम्ही, कारण मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सूचनेनुसार 3 आणि 4 डिसेंबर रोजी सर्व नागरिकांसाठी मतदान केंद्रावर विशेष शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे। भारत निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधित्व अधिनियमात सुधारणा करण्यात आली आहे। त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण होणाऱ्या नागरिकांना 1 जानेवारी 2023, 1 एप्रिल 2023, 1 जुलै 2023 आणि 1 ऑक्टोबर 2023 अशी वर्षातून 4 वेळा मतदान नोंदणी करण्याची संधी मिळणार आहे। वयाची 18 वर्ष पूर्ण झाली की मतदान कार्ड काढता येतं। मात्र हे कार्ड काढण्यासाठी यापूर्वी 1 जानेवारीची वाट पाहायला लागत होती, परंतु आता वर्षातून 4 वेळा मतदान नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे। या कालावधीत मतदार यादीमध्ये अजून नाव समाविष्ट नसलेल्या 18 वर्षांवरील सर्व पात्र व्यक्तींना नाव नोंदवण्यासाठी नमुना अर्ज भरता येणार आहे। आता तो अर्ज कसा भरायचा तर तेही बघा। नाव नोंदणीसाठी nvsp.in या संकेतस्थळावरून किंवा वोटर हेल्पलाईन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून नमुना अर्ज क्रमांक 6 भरावा किंवा आपल्या नजीकच्या मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलंय। 31 मे 2023 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदार नोंदणी पूर्ण करणं गरजेचं आहे। मतदार नोंदणीसाठी पात्र युवांनी मतदार यादीत आपलं नाव नोंदवावं। तसंच प्रत्येक मतदारानं प्रारूप मतदार यादीतील आपला तपशील अचूक आहे का याची खात्री करून घेण्याचं आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। त्यामुळे आता या योजनेचा फायदा नक्की प्रत्येकाने उचलावा, असंही आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।